4 ऑगस्ट 2026 रोजी तुळजापूर तालुक्यातील मौजे पाटील तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टी दारू निर्मिती विरोधात मोठी संयुक्त कारवाई करत 14 गुन्हे दाखल करून 14 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक हर्षवर्धन शिंदे, पोलीस उपअधीक्षक मनोहर पाटील आणि उपअधीक्षक मारुती मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। या मोहिमेत तुळजापूर, धाराशिव, भूम, उमरगा, नळदुर्ग, भरारी पथक तसेच सीमा तपासणी नाका, तालमोड येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 75 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले। उमरगा राज्य उत्पादन शुल्क पथकानेही या कारवाईत सक्रिय सहभाग नोंदवत महत्वाची भूमिका बजावली। कारवाई दरम्यान 700 बल्क लिटर हातभट्टी दारू, 12,500 बल्क लिटर रसायन जप्त करण्यात आले। यामध्ये एकूण 5,25,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 14 गुन्हे दाखल करून सर्व 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये निरीक्षक DL दिंडकर तुळजापूर, राहुल बांगर धाराशिव, हरिभाऊ लांडे भूम यांच्यासह दुय्यम निरीक्षक SP कांबळे, रशीद बागवान, पुष्पवती वायकुळे, मुकेश चव्हाण, महेश कंकाळ तसेच जवान आणि वाहन चालकांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री विरोधातील अशा धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव।